लोकसभा मतदारसंघाची शिवसेना भवनात बैठक झाली। या बैठकीला उद्धव ठाकरे, आमदार राहुल पाटील उपस्थित आहेत। खासदार संजय जाधव मात्र या बैठकीला गैरहजर आहेत। संजय जाधव गैरहजर असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे। या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय। परभणी लोकसभा मतदारसंघात अत्यंत महत्त्वाची बैठक। या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित आहेत, आमदार राहुल पाटील आहेत, मात्र खासदार संजय जाधव या बैठकीला गैरहजर आहेत। विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। विशाल, काय अधिकचे अपडेट्स आहेत? संजय जाधवांची गैरहजेरी बरंच काही दर्शवते। नक्कीच सौरभ, ज्या पद्धतीनं संजय जाधव हे सातत्यानं बैठकांना दांडी मारतायत त्याच्यावरनं नेमकं संजय जाधव यांचं सुरू काय अशी एक प्रकारची चर्चा आहे। दुसरीकडे राज्यात ऑपरेशन टायगरची सुद्धा चर्चा आहे आणि या ऑपरेशन टायगरमध्ये जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आहेत या खासदारांच्या फोडण्याच्या बाबतीत हे ऑपरेशन असेल असं म्हटलं जातं आणि यामध्ये संजय जाधव यांचं नावसुद्धा जे आहे हे अलीकडच्या काळामध्ये आघाडीवरती असलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्याचसोबत संजय जाधव यांनी अनेक भाजप नेत्यांच्या ज्या भेटी घेतल्या होत्या त्याचे फोटोही सुद्धा समोर आले होते। मातोश्रीवरती खासदारांची बैठक बोलवण्यात आली होती काही दिवसांपूर्वी। या बैठकीला संजय जाधव हे उपस्थित नव्हते आणि आज शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांनी परभणी लोकसभा निहाय बैठका बोलवल्या आहेत आणि या बैठकीला संजय जाधव जे आहेत हे आलेले नाही आहेत। त्यामुळे नेमकं संजय जाधव यांचं सुरू काय आहे असा जरी प्रश्न असला तरी ऑपरेशन टायगर हे राज्यात ॲक्टिव्ह आहे का अशी सुद्धा आता चर्चा जी आहे ही बळावू लागलेली आहे। ह्या चर्चेला जोर जो आहे हा आलेला आहे, कारण का संजय जाधव यांच्याकडनं सातत्यानं 2 ते 3 वेळा खासदारांच्या बैठकींना ते गैरहजर राहिलेले आहेत, ते आलेले नाही आहेत आणि आजसुद्धा लोकसभा निहाय बैठकीचा निरोप जो आहे हा त्यांना देण्यात आला होता आणि निरोप जाऊनसुद्धा संजय जाधव जे आहेत हे शिवसेना भवन येथे जी बैठक होते त्या बैठकीला आलेले नाही आहेत। त्यामुळे ऑपरेशन टायगरची चर्चा पुन्हा एकदा जी आहे ही आता सुरू झालेली आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे संजय जाधव यांच्या बाबतीत आता काय नेमकी भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सौरभ, निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेणार आहोत। विशाल, तुर्तास धन्यवाद।